दुपार टळल्यानंतर शोभाने उद्ध्वस्त पुण्यात प्रवेश केला. एखाद्या पुरातन शहरात प्रवेश केल्याचा भास होत होता. तटांचे ढासळलेले बुरुज एकेकाळचे वैभव सांगत होते. ढासळलेल्या जमीनदोस्त वास्तू ठाई ठाई दिसत होत्या. त्यांच्यावर घाणेरीची झुडपे फोफावली होती. त्यांची तांबडी पिवळी फुले जीवनाची आठवण देत होती. वाड्याचे उद्ध्वस्त अवशेष एकेकाळच्या दराऱ्याची खून सांगत होते. गावच्या नदीकाठाला झोपड्यांतून वस्ती करून राहिलेले लोक आपल्या लवाजमाने भयचकित झाले होते. दुरून ते भयभीत नजरेने काबिल्याकडे पाहत होते. एका मोकळ्या जागेत येताच पंतांनी हात वर करून इशारा दिली. काबिला थांबला. मेन्यातून जिजाबाई उतरल्या. दासी परिवार गोळा झाला. कबाडीच्या बैलांवरून सामान उतरले जाऊ लागले. शोभा भोवतालच्या ओसाड भग्न वास्तूंवर नजर टाकीत होता. त्याने विचारले, महासाहेब, हेच पुणे? होय. इथं आपल्याशिवाय कोणी दिसत नाही. बोलवलं तरी सारे येतील. राहायचं कुठं? कुठं आहे वाडा? वाडा हेरून राहायचं नसतं राजे. मोठी माणसं वाडे बांधून राहतात. शामियाना उभारला गेला. भोवताली राहुट्या पडल्या. मुळामुठीच्या संगमावरचे पाणी मावळत्या सूर्यकिरणात प्रकाशमान झाले होते. जहागिरीच्या वारसाने उद्ध्वस्त वास्तूंवर प्रथम दिवा लावला होता. दादोजी कोंडदेवाच्या समोर उद्याचे पुणे दिसत होते. दादोजींच्या बरोबर शिवाजी फिरत होता. बुजलेले लोक गोळा झाले होते. एके दिवशी शोभा धावत आला. महासाहेब, पंतांना देव सापडला. कुठं? नदीजवळ. जिजामाता उठल्या. दाचींसह जिजाबाई जात होत्या. शोभा वाट दाखवित होता. जिजाबाई येत असताना दिसतात सारे अदबीने उभे राहिले. बाजूला झाले. पंतांच्या शहरावर कौतुक होते. विटकरांच्या ढेकऱ्याखाली लपलेला गणेश मोकळा झाला होता. मूर्ती सुंदर होती, अभंग होती. जिजाऊंनी हात जोडले. पंत म्हणाले, महासाहेब, सुरुवात तर चांगली झाली. हो ना? पंत, याच जागेवर सुंदर मंदिर बांधा. पंतांनी होकार दिला. ते म्हणाले, पण मासाहेब, अजून वाड्याची जागा नक्की ठरत नाही. वाड्याची जागा देवळाजवळच असू द्या. वाड्याची आखणी झाली. भूमिपूजन होऊन वाड्याच्या जागेवर दादोजी कोंडदेवांनी पहिली कुदळ मारली. दौलतीच्या मालकासाठी एकच वाडा असावा हे दादोजींना मान्य नव्हते. सुरक्षितेच्या दृष्टी ते योग्यही नव्हते. त्यांनी खेडबारे खोरे दुसऱ्या वस्तीतील निवडले. वाड्यासाठी जागा निवडली. गावठांची मर्यादा घातली आणि खेडबाऱ्यात दुसऱ्या वाड्याचे बांधकाम सुरू झाले. परगण्याचे हवालदार म्हणून बापूजी मुंदल नरेकर यांना नेमले. पावसाळा आला तेव्हा पंतांना शिवाजी जिजाबाईंच्या वास्तव्याची चिंता पडली. ती नरेकरांनी दूर केली. त्यांचा खेडबाऱ्यात वाडा होता, तो त्यांनी दिला. शिवबा जिजाबाईंसह खेडबाऱ्यात राहू लागला. पंतांच्या बरोबर पुणे खेडबाऱ्यासह त्यांच्या खेपा होत होत्या. नवीन उठणारे वाडे, होणाऱ्या वस्त्यात तो पाहत होता. शास्त्री बुवांच्याकडे सकाळ संध्याकाळ शिकत होता. सवड मिळाली तर आईला रामायण महाभारत वाचून दाखवित होता. वाडे बांधले जात होते. विहिरी पाणी शोधित उतरत होत्या. पुणे खेडबाऱ्यात शेकडो माणसे या कामात गुंतली होती. मुलगाची गवंडी, सुतार, 12 बलुतेदार ही वार्ता ऐकून पुणे खेडबाऱ्यात धाव घेत होते. कामांचे गरजू येत होते. खेड पुण्याचे वाडे तयार झाले. विहिरींना मुबलक पाणी लागले. खेडपेक्षाही पुण्याचा वाडा बुलंद देखणा होता. 2 प्रशस्त चौक धरून दिवाण सदर होती. खासे सदर होते. राणीवशाचे महाल होते. कोठी, स्वयंपाकघर होते. सुबक देवघर होते. त्याखेरीज पागा, गोशाळा होती. ती निराळीच. वाड्याच्या वस्तूबरोबर गावठाणातल्या वस्तू उभारल्या जात होत्या. दादोजींनी पुण्याच्या वाड्याचे नाव ठेवले लाल महाल. लाल महालाला लागूनच ते श्री गजानन मंदिर. शिवाजीराजे पुण्याच्या वाड्यात आले. दादोजींनी फडाची निवड माणसे गोळा केली. पागा सजली. पण गावचे वतनदार, हक्कदार बाहेरच होते.
दादोजींनी त्यांना बोलवणे पाठवले. सारे गोळा झाले. पुण्यात वस्ती करण्याचे आवाहन दादोजींनी पुढे केले. एक पाटील म्हणाले, पंत, तुम्ही म्हणतासा, पण किती गाव मांडायचं आणि मोडायचं? वतन नको आहे होय आमासनी, पण असल्या धीरावर गाव जोडायचा? आम्ही नाही जोडला. सदरेच्या बैठकीवर हे एकत असलेले शिवाजीराजे म्हणाले, तुम्हासनी माणूसबळ हाय धनी. पंत म्हणाले, मोडलेला डाव मांडायला मराठा कधी भ्याला असं मी पाहिलं नाही. पाटील, खरं सांगा. बोलू का? पाटील गलमिशांवरून पालथी मूठ फिरवीत म्हणाले, हाय, तिथं सुख नाही. पंत, गाव मिळालं तर ते बी साऱ्यासनी पाहिजेच आहे. पण मन घाबरतं कशाला? देवीच्या मोर्च चौकात पार मारलिया नवा. घरटं उठवायला कोण धजलं? पंत विचारात पडले. त्यांनी साऱ्यांना निरोप दिला. 4 दिवस पंत गडबडीत होते. एके दिवशी साऱ्यांना परत पाचारण केले. शेकड्यांनी माणसे गोळा झाली. वाड्याच्या दारात पदंत्रीवाले होते. जिजाऊंनी देवघरात सोन्याचा नांगर पुजला. देवाच्या पायी पडून नांगर उचलला गेला. नांगराबरोबर पंत, शिवबा चालत होते. जरीटोप, अंगरखा, पायात सतापा, कमरेला छोटी तलवार आणि पाठीला ढाल लावलेली बालराजांची मूर्ती सारे कौतुकाने पाहत होते. वाड्याबाहेर देखणी बैलजोडी उभी होती. कलाबुच्च्या झुली त्यांच्या पाठीवर होत्या. नांगर वाड्याबाहेर आला. हे पाहणाऱ्यांत वतनदार होते, पाटील होते, कुणबी होते, 12 बलुतेदार होते. नांगरासह मिरवणूक देवीच्या चौकात वाजत गाजत आली. चौकात भली थोरली नजरे येत होती. पंतांनी कुदळ उचलताच पाटील पुढे झाले. त्यांनी पहार खिळखिळी केली. पंतांनी सर्वांच्या वरून नजर फिरवली आणि हर हर महादेव म्हणून त्यांनी ही पार उपसली. शेकडो मुखातून हर हर महादेवचा गदार उठला. सोन्यांचा नांगर जोडीला जुंपला गेला आणि शिवाजीराजांच्या हातून पुण्याची उद्ध्वस्त वास्तू नांगरली गेली. सोन्याचा फळ जमिनीला लागला. दुसऱ्या दिवसापासून निश्चित मनाने गाव वसू लागले. ओसाड शेतांवर ओथे जाऊ लागले. दिवस पावसाचे होते. एके दिवशी पंत जिजाऊंना म्हणाले, महासाहेब, आज राजांना घेऊन शिवापूरला जाऊन येतो. का? शिवापूरला वड्यानजीक आंब्यांची बाग उठवायचं ठरलं आहे. राजांच्या हातून बाग लावतो. काल रात्रीच रोपं आल्याची वर्दी आली, त्यामुळं कळविता आलं नाही. साऱ्याच गोष्टी कुठं सांगता आम्हाला? दचकून दादोजींनी विचारले, असं कधी झालंय का? कोणती गोष्ट लपून ठेवली आहे मी? जिजाबाई हसून म्हणाल्या, स्वारींनी धाकट्या राणीसाहेब आणल्याची वर्दी कुठं दिली? कोणी सांगितलं आपणाला? पटलं ना? शिवनेरीवरच लक्ष्मीबाईंनी आम्हाला सांगितलं. एवढंच नव्हे तर तुकाबाई राणासाहेबांना मुलगा झाल्याचंही कळलंय आम्हाला. गडबडीत राहून गेलं खरं, दादोजी पुटपुटले. शहाजीराजांच्या पुणे जहागिरीत शिवाजीराजांसह इतर दादोजी गोंडदेवांनी जहागिरीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. वस्त्यांसाठी कौल दिला. जागा निवडली. शिवापूर, शहापूर यांसारखी गावे रूप घेऊ लागली. आंब्यांच्या बागा उठवल्या गेल्या. वस्ती करण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना मदत देऊ लागली. वाडा अशी माणसांनी सदैव भरला जाऊ लागला. जिजाबाईंकडे बाया बापट्या येत होत्या. त्यांची दुःखी पाहून जिजाबाईंचे डोळे पाणावत. बालशिवाजी हे सारे पाहत होते. आपल्या बदलत्या जहागिरीचे रूप निरखीत होते. वाड्यात येणाऱ्या तंट्यांच्या निर्णयाच्या वेळी हजर राहत होते. हे सारे पाहत असता शास्त्रीबुवांकडे शिक्षण चालू होते. दादोजींनी निष्णात पटाईत ढालकरी, पट्टेकरी बालराजांच्याकरिता आणविले होते. सायंकाळी पाड्याच्या चौकात मर्दानी खेळाचे शिक्षण चाले. मावळ्यांची मुले शिवाजीच्या खेळात हिरिरीने भाग घेत. एके दिवशी पंतांनी आत येऊन मुदोजीराव निंबाळकर आल्याची खबर दिली. मुदोजी निंबाळकर हे जुने आप्त. विजापूरकरांनी त्यांची जहागीर जप्त करून त्यांना साताऱ्याला कैद ठेवलेले जिजाबाईंनी ऐकले होते. जिजाबाईंनी त्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा बजाजी व मुलगी सईबाई पण
आली होती. मोदूजींनी मुजरा करताच बजाजीने मुजरा केला. सईबाई जवळ येऊन पाया पडली. मग तिला जवळ घेत जिजाबाई म्हणाल्या, केव्हा आलात आपण? शहाजीराजांच्या कृपेनं कैद संपलं. पलटण जहागीर पूर्वरत मिळाली. मुलुकाची लावणी सिंचनी करून आपल्या दर्शनाला आलो. बरं झालं आलात ते. इथं सारंच नवं. आपल्यासारखी अनुभवी माणसं पाठीची असली तर तेवढाच आधार वाटतो. महासाहेब पुन्हा परत उठवलं. सारा मावळ माणसांनी सजला. हे काय थोडं केलं? मी काय करणार? दादूजींसारखी माणसं होती म्हणून हे जमलं. करणारी करतात, पण त्याला देखील दैवाची कौल लागतो, मोदूजी म्हणाले. सईकडे बोट करीत विषय बदलीत महासाहेब म्हणाल्या, काय नाव हिचं? सईबाई. आणि हा मुलगा बजाजी. 7-8 वर्षाची सई आपल्या विशाल नेत्रांनी महासाहेबांकडे पाहत होती. गव्हाळ रंग असूनही तिच्या रूपात गोडवा नजरेत भरणारा होता. धारदार नाक, पातळ ओठ, रेखीव काळे नेत्र, उंच मान, चेहऱ्याच्या गोडव्यात भर घालणारे होते. मायसाहेबांनी निंबाळकरांना थोडे दिवस राहायचा आग्रह केला. मोदूजी पुण्यात राहिले. मायसाहेबांच्या बरोबर सई सावलीसारखी फिरू लागली. बजाजी शिवाजी बरोबर राहत होता. संध्याकाळच्या वेळी वाड्याच्या पुढच्या चौकात मर्दानी खेळ चालले होते. पंत पाहत होते. लाठी बोथाटी झाली आणि शिवबाने हाती तलवार घेतली. उस्ताद तलवार घेऊन उतरले. डाव सुरू झाला. खनखन आवाज उठू लागले. सत्रेच्या खांबाला रेलून हे पाहत उभी असलेली सई आत धावली. आत मासाहेब बैठकीवर बसल्या होत्या. मोदूजी निंबाळकर खाली बसले होते. सईबाई मोदूजींच्या कानाशी वाकली. मोदूजी म्हणाले, नंतर चला ना आपा. गाल फुगवून सई म्हणाली, बघितलं ना, मध्ये बोलू नको म्हणून. काय म्हणते सई? जिजाऊंनी विचारले. सईबाई चटकन मासाहेबांच्याकडे धावली आणि म्हणाली, मासाहेब बघा ना, बाहेर खेळ चाललेत. आबा येत नाहीत पाहायला. भारी सतावते ही पोर. मोदूजी म्हणाले, चला मोदूजी, आम्हीही खेळ पाहायला येऊ. फार दिवसात आम्हालाही सवड मिळाली नाही. मासाहेब उठल्या. मोदूजींना उठावेच लागले. मासाहेबांच्या हात धरून सईबाई बाहेर आली. मासाहेबांना पाहून दादूजी उठले. सदरची मंडळी मुजरा करून बाजूला झाली. मासाहेब बैठकीवर बसल्या. दादूजी मोदूजी अदबीने बाजूला बसले. चौकात 4 जोड्या तलवार खेळत होत्या. उस्तादाने मुजरा करताच मासाहेबांनी विचारले, नानू उस्ताद, आमच्या बाळाराजांना नवीन काय शिकवलं? नानू म्हातारा म्हणाला, तरी वाड्यात हाडात तेच होते. तो म्हणाला, मासाहेब धावतोच की आता. नानूने सूचना केल्या. चौक मोकळा झाला. नानू म्हणाला, राजे लाठी घ्या. लाठी घेतली. राजांनी लाठी फिरवायला सुरुवात केली. साधी, बगली, चक्री सारे प्रकार करून दाखवले. चक्री लाठीच्या वेळी तर लाठीची गुणगुण ऐकू येत होती. 3 हात होताच नानूने काठी उचलली. राजांच्या समोर जातो. तो म्हणाला, बेताना हा राजे, नाहीतर मागच्यासारखा बावळा निखळून ठेवशिला. सारे हसले. नमन करून हातांवर थुंकून नानूने काठी उचलली. बाळराजांनी त्यांचे अनुकरण केले. राजे करा मोरा. राजांनी काठी उचलली. लाठीचे वार होत होते. ते वार नानू काठीवर झेलत होता. मागे सरकत होता. खाट खाट आवाज उठत होते. सारे कौतुकाने पाहत होते. मध्येच नानू ओरडला, राजे सांभाळा. आणि नानूने मोहरा केला. नानूचे घाव राजे काठीवर झेलत होते. भीतीने जिजाऊंचे डोळे ताथडले. नानू वेगाने चाल करीत होता. राजे मागे सरकत होते आणि राजांच्या हातची काठी सुटली. नानूने मासाहेबांकडे पाहिले. निश्वास सोडून मासाहेब म्हणाल्या, नानू अरे बेतानं, पोराबरोबर खेळतोस तू, ते विसरलाच वाटतं. नाही मासाहेब, या खेळात लहान मोठं कुठलं? जो आधी साधलं त्याचा डाव. अजून राजांचा हात बळकट झालं नाहीत म्हणून काठी सुटली. असंच शिकायचं. त्यावेळी केळीचे मोने आणले गेले. चौकात खुंटीवर खेळ उभी केली आणि राजांच्या हाती विटा दिली. राजांच्या उंचीपेक्षा विटा 1.5 हात उंच होता. फळाखाली
चांदीचे कडे खुळखळत होते. कड्याखाली भला थोरला गोंडा होता. विटांच्या टोकाला रेशमी काढणी होती. राजांनी केळीपासून दूर जायला सुरुवात केली. दुसऱ्या टोकाला ते गेले. काढणी हाताला गुंडाळून पवित्र घेऊन उभे राहिले. नारू ओरडला, राजे चाल करा. मस्ताड उड्या टाकीत राजे झेपावले. केळीपासून 8 हातांवर राजे आले आणि एका बळाने त्यांनी विटा फेकली. सरसर विटा सुटला आणि हातावरच्या केळीत भास्कन घुसला. ओढीबरोबर त्याच क्षणी विटा माघारी राजांच्या हाती आला. नरावून मुदुजी ओरडले, वा राजे. सईबाई महासाहेबांच्या जवळ बसून हे सारे कौतुकाने पाहत होती. चौकातून केळ हलवली आणि चौकात दुसरे 2 मेणे आणले गेले. महासाहेबांच्या बैठकीच्या समोर दोन्ही मोने 8 हातांच्या अंतरावर समांतर लावले गेले. शिवाजी राजांनी दोन्ही हातात पट्टे चढवले. चौकात येऊन त्यांनी पट्ट्याचा पवित्रा घेतला. बाल शिवाजी करारी मुद्रेने खेळ खेळत होते, तरी त्यांच्या ओठांवरचे स्मित दडत नव्हते. आपल्या तीक्ष्ण नजरेने त्यांनी सदर निखारली. हाताचा अंदाज घेतला. चौरंग चौक फिरवून त्यांनी उजवा गुडघा टेकला. उजव्या हातीचा पट्टा सरळ होता. डावा हात रुंदावला होता. शिवाजीराजांचे मस्तक झुकले होते. शिवाजीराजे महासाहेबांना मुजरा करीत होते. नजर वर झाली तेव्हा सस्मित बदनाने महासाहेबांनी मानेने मुजरा स्वीकारल्याचे दिसले. शिवाची नजर दांदोजींकडे गेली. त्यांनीही मानेने मुजरा स्वीकारला. बाळराजे उठले, हात फिरवू लागले. हात फिरवीत ते केळीच्या मध्यभागी उभे राहिले. दोन्ही केळींचा त्यांनी अंदाज घेतला आणि डोळ्याचे पाते लावायच्या आत अत्यंत वेगाने दोन्ही केळींना वार केले. शिवाजीराजांनी परत मुजरा केला. दोन्ही केळी तशाच उभ्या होत्या. सईबाई खुदकून हसली. मासाहेबांनी सईबाईकडे पाहिले. त्या म्हणाल्या, नानू वस्ताद, आमच्या सईबाईंना राजांनी काय केलं ते दाखवा. नानू वस्ताद पुढे झाला. दोन्ही केळींना धक्के देताच दोन्ही केळीमधून तुटल्या. समान अंतरावर त्या छेदल्या गेल्या होत्या. तुटलेल्या केळी पाहताच सईबाईचे डोळे विस्फारले गेले. ती उद्गारली, अगो बाई, आणि तिने पदर तोंडाला लावला. सारे हसले. लाजलेल्या सई जवळ घेत मासाहेब म्हणाल्या, सई, हा नवरा चालेल का तुम्हाला?